कसा जन्म झाला शिवसेनेच्या वाघाचा। जेव्हा आपण शिवसेनेच्या बॅनरवर तो डरकाळी फोडणारा भाग पाहतो तेव्हा कधी विचार केलाय का की हा वाघ शिवसेनेचा भाग कसा बनला? पक्षाचे अधिकृत प्रतीक म्हणून वाघ का निवडला गेला याचे मूळ एका ऐतिहासिक घटनेत दडलेले आहे। घटना आहे 1927 सालची। मुंबईतील दादर मध्ये गणेशोत्सव सुरू होता, पण तिथे एक मोठा धार्मिक वाद झाला। त्या काळी जातीभेदाच्या भिंती इतक्या उंच होत्या की अस्पृश्य समाजाला गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती। स्पर्श झाला तर मूर्ती अशुद्ध होईल अशी त्या काळची समजूत होती। हा अन्याय प्रबोधनकार ठाकरे यांना अजिबात मान्य नव्हता। त्यांनी या भेदभावाविरुद्ध कडाडून आवाज उठवला। त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्या वर्षीचा गणेशोत्सव तर बंद पडला, पण या संघर्षातून एका नव्या क्रांतीचा जन्म झाला। प्रबोधनकार ठाकरे, राव बहादूर सीताराम भोले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन समाजात समता आणण्यासाठी एक नवा उत्सव सुरू करण्याचे ठरवले। तो म्हणजे सार्वजनिक नवरात्रोत्सव। त्या उत्सवासाठी प्रबोधनकारांनी एक खास बॅनर तयार केले। त्या बॅनरवर त्यांनी भवानी मातेच्या पाठीमागे झेप घेणाऱ्या एका वाघाचे चित्र काढले होते। हा वाघ केवळ एक प्राणी नव्हता, तर तो अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा आणि सामाजिक समतेसाठी लढण्याचा संदेश देत होता। प्रबोधनकारांचे चिरंजीव म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हे प्रतीक इतके आवडले की जेव्हा त्यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा याच झेप घेणाऱ्या वाघाला आपल्या पक्षाचे अधिकृत प्रतीक बनवले। म्हणूनच शिवसेनेचा हा वाघ केवळ एका राजकीय पक्षाची ओळख नसून तो प्रबोधनकारांनी सुरू केलेल्या सामाजिक समतेचा आणि अन्यायाविरुद्धच्या बंडखोरीचा वारसा आहे। कशी वाटली ही माहिती कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।